कुरकुरीत, खुसखुशीत, वर्ष 2 वर्ष टिकणाऱ्या आणि बनवायलाही अगदी सोप्या, सर्वांच्या आवडत्या अशा उपवासासाठीच्या या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या सर्वांनाच खूप आवडतात. परंतु करताना थोडीशी जरी चुकी झाली ना, तरी या खाताना फार कडक लागतात किंवा तेलकट होतात. तर त्यासाठीच आज आपण अचूक प्रमाणात या चकल्या करणार आहोत. रेसिपी नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत बघा. भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स आपण येथे बघणार आहोत. आता इथे अर्धा किलो साबुदाणा मी घेतलेला आहे. छान असा भिजवून घ्यायचा आहे. भिजवताना जेवढा आपण साबुदाणा घेतलेला आहे ना, त्याच्या दीडपट पाणी टाकून हा भिजवायचा आहे. आता इथे 1 किलो बटाटे मी घेतलेले आहे. ते सुद्धा कुकरला छान 3 ते 4 शिट्या करून उकडवून घेतलेले आहे. मऊसूत असे उकडवून घ्यायचे आहे बटाटे. आता हे मी साल काढून छान असे सोलून घेतलेले आहे. आता किसणीच्या साहाय्याने एक एक करून सर्व बटाटे आपल्याला या पद्धतीने ना येथे किसून घ्यायचे आहे. आपण नाही मॅश करून घेतले तरी सुद्धा चालू शकेल, परंतु मॅश केल्यामुळे काही प्रमाणात गुठळ्या राहण्याची शक्यता असते आणि मग चकल्या करताना ना ते अडकलं जातं, गुठळ्या येतात मशीनमध्ये. तर आता या सर्व बटाटे आपले अशा पद्धतीने किसून झालेले आहेत. यामध्ये आपण भिजून ठेवलेला साबुदाणा आता टाकून छान याचा असं डो बनवून घेणार आहोत. त्या अगोदर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. आपल्याला जर याची टेस्ट तिखट पाहिजे असेल तर मिरचीची 1 ते 2 चमचे पेस्ट यामध्ये करून टाकली तरी सुद्धा चालेल. आता जो अर्धा किलो साबुदाणा आपण भिजवून घेतलेला आहे ना, तो थोडा थोडा करून अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे. आता साबुदाणा भिजवताना व्यवस्थितच भिजवायचा आहे, म्हणजे तो चकली तळल्यानंतर छान असा फुगतो आणि खुसखुशीत होतो. साबुदाणा जर आपण व्यवस्थित भिजवला नाही तर चकल्या कडक होण्याची शक्यता असते. तर यामध्ये मी फक्त मीठ घातलेलं आहे. आपल्याला आवडत असेल तर मीठ आणि मिरचीची 2 टेबलस्पून पेस्ट टाकून घेतली तरी सुद्धा चालू शकेल. आता याचा डो आपला बनवून तयार आहे. चकलीसाठीचा सोऱ्या सुद्धा आपण घेतलेला आहे. आता याला छान असं आपण तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. येथे मी एक प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे चकल्या टाकण्यासाठी. तर याला सुद्धा मी थोडंसं तेल लावून घेणार आहे, म्हणजे आपल्या चकल्या इथे चिकटणार नाहीत. अशा पद्धतीने सोऱ्या व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ सुद्धा याला जास्त चिकटलं जात नाही. आता यामध्ये आपण जे मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे ते थोडं थोडं करून आपण ह्याचे असे गोळे करून घ्यायचे आहे. हे बघा, आता सर्व तयारी आपल्याला ही अगोदरच करायची आहे. हे बघा, तर असे लांबट आकाराचे ह्याचे गोळे करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्या आवडत्या आकारानुसार लहान मोठ्या चकल्या अशा पाडून घ्यायच्या आहे. आता या मी घरामध्येच पाडून नंतर उन्हात सुकत टाकणार आहेत. आपल्याकडे जर ऊन असेल तर लगेचच डायरेक्टली उन्हात या टाकून घेतल्या तरी सुद्धा चालू शकेल. आपल्याला जर जिरे आवडत असतील किंवा आपल्या इकडे जर उपवासाला जिरे चालत असतील ना, तर जिरे सुद्धा बारीक कूट करून घातला तरी सुद्धा चालू शकेल. आता एक एक करून अशाच पद्धतीने आपल्याला या चकल्या करून घ्यायच्या आहे. आपण ना ह्याचं पीठ व्यवस्थित याचा डो तयार करून घेतला ना की चकल्या सुद्धा व्यवस्थितच येतात. आता आपण बघू शकतात, आपण बटाटे किसून घेतल्यामुळे ना याच्यामध्ये बटाट्याच्या गठुळ्या वगैरे झालेल्या नाहीये. नाहीतर जर बटाट्याच्या गठुळ्या राहिल्या तर चकल्या तुटण्याची शक्यता असते. आता एक एक करून सर्व चकल्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहे, आपण बघू शकतात. आता या मी 2 दिवस उन्हात कडकडीत वाळून घेतलेल्या आहेत. हे बघा, छान अशा वाळून एकदम बारीक झालेल्या आहे. आता तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की एक एक करून चकली अशी तेलात सोडून तळायची आहे. आपण बघू शकता तिप्पट चौपट ही चकली तेलात टाकल्यानंतर फुलते आणि अगदी हलकी होते. खाण्यासाठीही अत्यंत टेस्टी असे लागते. तर या उन्हाळ्यात या पद्धतीने बटाटा साबुदाणा चकली नक्की ट्राय करा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. त्याचबरोबर धन्यवाद.